रुद्रेश, सर तुला काही प्रश्न विचारणार आहे मी. सिंपल की तुला क्लास कसा वाटतोय, इंटर्नशिपचा प्रोग्राम कसा वाटतोय, तू कसं डिसिजन घेतलास की तुला इन्फोटेकला जॉईन करायचंय, आणि जॉईन करून असं तुला काय वाटतं की व्हॉट यू एक्झॅक्टली गेट, म्हणजे तू ज्यासाठी पैसे दिला होता ते तुला भेटतंय का, आणि तुला असं वाटतंय का तुझं फ्युचर इथं होऊ शकतं. ओके, दीज आर द क्वेश्चन. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट इंट्रोडक्शन. टेल मी, हु इज रुद्रेश? सर मी रुद्रेश म्हणजे असं आहे की मी सुरुवात मी करिअरची माझ्या दुसऱ्या गोष्टीतून केली होती. मी या फील्डमध्ये नव्हतो. मी ऍक्च्युली सीए फायनलिस्ट आहे. सीए फायनल पर्यंत आलेला आहे. सीएचा जो वर्कलोड होता आणि ज्या गोष्टी होत्या त्या खूप जास्त होत्या आणि खूप जास्त प्रमाणात ते हेक्टिक फील्ड आहे ती सीए म्हणजे अशी आहे. तिथे एक तर स्टडी शेड्यूल, त्यानंतर रेग्युलर लाईफ, या सर्व गोष्टी खूप जास्त होत्या. त्यात मी म्हणजे माझी हेल्थवर इश्यू झाला त्या सर्व गोष्टीमुळे. त्याच्यामुळे मी फील्ड शिफ्ट केली माझी. तर त्याच्यानंतर मी जेव्हा डिजिटल मार्केटिंग बद्दल सर्च करत होतो, तर सगळ्यात आधी मला असं होतं की मी ऑनलाईन सर्च केले, काही इकडं खूप क्लासेसवर कॉन्टॅक्ट केले. मी मोस्टली लगभग नाही म्हणलं तरी 25 ते 30 लोकांशी बोललो असेल मार्केटिंगच्या क्लासेससाठीच. पण कुठं जसं सॅटिस्फॅक्शन मला भेटलं नाही. की जसं मला आठवते की मी लीड फॉर्म भरला होता स्वप्नील सरचा ऑनलाईन मध्ये, याच्यावर इंस्टाग्रामवर. राईट. नेक्स्ट डे सरनी मला कॉल केला. मी स्वप्नील सरशी बोललो आणि स्वप्नील सर पहिले होते की त्यांच्याशी बोलून मी कन्व्हिन्स झालो की क्लासेस लावासाठी. त्याच्या आधी मी 20-25 लोकांची ऑलरेडी बोलून बसलो होतो की त्यांचं स्ट्रक्चर माहित होतं, फीज माहित होती. राईट. त्यामुळे मग स्वप्नील सरशी बोललो होतो मी सगळ्यात आधी. त्यामुळे मग त्यांच्याशी बोलण्यावर चांगलं वाटलं, भरोसा वाटला. तिथून पुढे असं वाटलं की आपल्याला पण काहीतरी भेटेल त्यांच्याकडून रिटर्न मध्ये, की आपल्याला पण काहीतरी बेनिफिट होईल त्यांच्याशी बोलण्यात, त्यांच्यासोबत राहून किंवा क्लासेस केल्यामुळे. नंतर मग मी डेमोसेशन अटेंड केलं तर तुमचं राजकुमार सरचं ते अटेंड केलं. त्याच्यात मग समजलं काय काय गोष्टी आहे, काय काय कव्हर होतात, त्यात काय काय स्कोप असू शकतो पुढं. त्याच्यानंतर तुमच्या काही प्रोफाईल पाहून मोटिवेशन भेटलं होतं चांगलं, की तुम्ही ज्या सांगितल्या होत्या गोष्टी तुमच्याबद्दल. त्यानंतर असं की मग 5 तारखेपासून क्लास सुरू झाला. क्लासेस सुरू झाल्यापासून तर मग एकदम चांगलं आहे सर्व, की तिथून पुढे तर मग कोणत्याच गोष्टीत काही असं ना प्रेशर आलं ना टेन्शन आलं. प्रत्येक गोष्ट ही कॉन्फिडन्सनी झाली त्याच्यानंतर. 100%. सो तुला कसं वाटतं की म्हणजे आता तुझं इंटर्नशिप चालू आहे, राईट? तुला भेटतंय प्रॅक्टिकल नॉलेज? तुला असं वाटतंय का पूर्ण 100% भेटत आहे मला प्रॅक्टिकल नॉलेज, की जेवढ्या पण गोष्टी शिकल्या, जसं आता गुगल ऍड्स, फेसबुक ऍड्स, त्याच्यानंतर एसईओ, वेबसाईट डिझायनिंग, प्रत्येक गोष्टीत माझं असं की माझ्या 100% कन्सेप्ट क्लिअर झाल्या. अशी कोणतीच गोष्ट नाही की मला त्यात हे प्रॉब्लेम आहे, हे समजलं नाही, ते समजलं नाही, अशा कोणतीच गोष्ट नाही. जेवढे डाऊट आहेत तेवढे सर्व डाऊट क्लिअर झाले. तुझ्या मते व्हॅल्यू फॉर मनी आहे? व्हॅल्यू फॉर मनी आहे सर. जेवढे वर्थ आहे, म्हणजे जेवढे पैसे दिले त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी घेतल्या गेल्या इथून. असं आहे की समजा जी फीस मी पेड केली त्याच्यापेक्षा जास्तच गोष्टी मला भेटल्यात क्लासेस कडून. अजून तुला भेटतील. जोपर्यंत तुला 1 लाख रुपये पगार होणार नाही महिन्याला, तोपर्यंत सपोर्ट राहणार आहे. ठीक आहे. दिस इज व्हॉट आवर प्रॉमिस सगळ्यांना. 1 लाख नंतर मग तुम्ही स्काय इज द लिमिट, तुम्ही जिथपर्यंत उडायचं तिथपर्यंत उडू शकता. बट 1 लाख पर्यंत आम्ही तुम्हाला साथ देऊ की तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार कसं. म्हणजे तुम्ही पहिला जॉब कराल, दुसरा जॉब कराल, ऑफर लेटर येईल, सगळीकडे मी तुम्हाला हेल्प करायला रेडी आहे. ओके. आता अजून प्रिपरेशन अँड ऑल तर होईलच. ओके. सो कसं वाटतं, म्हणजे इन्फोटेकला तुम्ही रिकमेंडेशन कराल का? लोकांना सांगाल का? ऍक्च्युली मी ऑलरेडी माझ्या फ्रेंडला रिकमेंड केलेलं आहे, की आमच्या बॅच मध्ये एक माझ्यासोबतची फ्रेंड आहे. मी तिला पण सांगितलं होतं तुमच्या क्लास बद्दल, आणि मी बाकीच्यांना पण रिकमेंड करेन की सर्वांनी जॉईन करा म्हणून. कारण की मी अजूनही केलं 2-3 जणांना, सध्या पण रिकमेंड केलेलं आहे मी. त्यांचे कॉल करतील ते तुम्हाला, की मला तर पूर्ण सॅटिस्फॅक्शन भेटलं की ज्या लेवलचं होतं. आणि माझं असं होतं की मी कुठं पण गेलो, कोणत्या पण फील्डमध्ये गेलो, तर मला 100% नॉलेज घेतल्याशिवाय मला सॅटिस्फॅक्शन भेटत नाही. आणि ते मला इथे येऊन भेटलेलं आहे. समजा की इन्फोटेकवर येऊन, की जोपर्यंत मला कोणती गोष्ट एक्सपर्ट लेवल बनत नाही मी, तोपर्यंत मला चांगलं वाटत नाही कोणती गोष्ट. आणि इन्फोटेक मध्ये माझी ती गोष्ट पूर्ण झालेली आहे, की किती पण डाऊट येऊ, कोणता पण डाऊट येऊ. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट ही ऍडव्हान्स लेवलपर्यंत शिकलेली आहे. जसं फेसबुक ऍड्स, गुगल ऍड्सची सुरुवात झाली फेसबुक ऍड्स पासून, तर त्या एकदम चांगल्या झालेल्या आहे कन्सेप्ट. एकूण एक कन्सेप्ट त्यात येतात. त्याच्यानंतर तसंच एसईओ आणि वेबसाईट डिझाईन मध्ये स्वप्नील सरचे सेशन होती एसईओचे, वेबसाईट डिझायनिंगचे. त्याच्यात पण चांगला काय म्हणता येईल की एक वेबसाईट आम्ही त्या लेवलच्या डिझाईन केल्या की ते फ्रेशरच्या वेबसाईट असं कोणाला वाटू शकत नाही. तशा वेबसाईट आम्ही डिझाईन केल्या. 100%. मी म्हणून तुमचे सगळ्यांचे वेबसाईट डेमो मध्ये पण दाखवतो की बघा, जर हे पोरं करू शकतात विदाउट टेक्निकल बॅकग्राऊंड, याचा अर्थ सगळेजण करू शकतात. सोपं आहे, एक सोपं चॉईस आहे, फक्त प्रॅक्टिकल करायची गरज आहे. तुम्हाला चांगला जॉब भेटू शकतो. राईट? यस सर, यस सर. तशीच गोष्ट आहे. समजा की जसं की आता मी जेव्हा वेबसाईट बनवत होतो किंवा काही बनवत होतो, पहिले मला गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड वाटत होत्या की कशा असतील, काय असतील, समजत नव्हतं. पण जेव्हा क्लासेस जॉईन केले त्याच्यानंतर जी क्लॅरिटी आली आणि ते सेशन आलं की ते आपणही करू शकतो, अशी एक कॉन्फिडन्स आला त्याच्यात.
100% म्हणजे तुम्ही स्वतःच पण काही चालू करू शकता. आज जर का आजची तारीख फार धरली तर मोस्टली फक्त मला 2 महिने झालेले क्लास जॉईन करून आणि मार्केटिंग मध्ये येऊन. मी त्याच्या आधी दुसऱ्या फील्डमध्ये होतो, पण 2 महिन्यात कॉन्फिडन्स एकदम चांगल्या लेवलचा आलेला आहे क्लासेस. 100%. स्वप्नील सर, तुम्हाला काय विचारायचं आहे? येस सर. ऍक्च्युली रुद्रेश, तू माझ्याशी पहिला बोललास बरोबर? येस सर. तुला मी म्हटलं होतं की अरे आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, मग तुला असं डाऊट नाही वाटलं की अरे सरांना पैसे कसे देऊ, 20,000 रुपये 25,000 द्यायचे सरांना? तसा डाऊट म्हणजे सुरुवातीला येतोच. समजा ऑनलाईन मध्ये कोणती गोष्ट करताना तो डाऊट येणं, तो ते म्हणजे भारताच्या नागरिकाची ते प्रत्येकाचा आहेच की तो भरोसा बसत नाही. पण एक तुमच्याशी बोलल्यानंतर तो कॉन्फिडन्स मला पहिल्या बोलण्यातच आलता तुमच्याशी. आपण मोस्टली एक 15-20 मिनिटं बोललो असेल पहिल्यांदा बोललो तेव्हा. ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या किंवा ज्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या की आमचे क्लासेस असे आहेत तसे आम्ही केलेले आहे आधी, अशा गोष्टी आहे. त्यानंतर बाकी काही रिव्ह्यूज पाहिले तुमच्याबद्दल, तर त्याच्यानंतर आणि डेमो सेशन नंतर तर पूर्ण डाऊट सॉल्व्ह झाले ते सर्व, की आपल्याला भेटीन, आपल्या रिटर्न भेटीन ही गॅरंटी तिथं बसली होती. आणि ऑनलाईन म्हणजे एक होतं की ऑनलाईन मध्ये उलट कन्व्हिनियन्स चांगला असतो. आपण आपल्या कन्व्हिनियन्स मध्ये करू शकतो, घरी बसून करू शकतो, आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आपण त्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे ऑनलाईन मध्ये पण कन्सेप्ट तर त्या क्लिअर झाल्या, जशा ऑफलाईन मध्ये झाल्या असत्या त्याच गोष्टी मला ऑनलाईन मध्ये पूर्ण भेटल्या, उलट चांगल्या भेटल्या ऑनलाईन ऑफलाईन पेक्षा. की ऑनलाईन मध्ये एक तुमचं जे समजा लिमिटेड सीट असतात बॅचमध्ये, 20 जणांची बॅच असते किंवा लिमिट असते बॅचमध्ये, त्याच्यामुळे असं की ग्रुपमध्ये पण इंटरॅक्शन वाढते. आणि असं नाही की खूप स्टुडंट आहे आणि प्रत्येकाचं चालू आहे, एक शिकवणं आलं नाही आलं त्या गोष्टी नाही. पर्सनली एकेकाला जो टच आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी माझ्या सॉल्व्ह झाल्या. की जसं की मला तो डाऊट नंतर नाही आला, जेव्हा तुम्ही मला पहिल्या दिवशी स्ट्रक्चर सांगितलं होतं क्लासेसचं, तर तिथं माझे ते सर्व डाऊट क्लिअर होऊन गेले की ऑनलाईन मध्ये पण भेटू शकते आपल्याला चांगलं. आणखीन एक असतं ना की आता बाकीच्या भरपूर ठिकाणी तू ऑफलाईनला पण चौकशी केली होतीस, तू भरपूर जणांशी बोलणं झालं, पण तरी पण एक असतं ना की अरे सरांना, सर पुण्यामध्ये आहेत, मी बुलढाणामध्ये आहे, तिथून मी सरांना पैसे पाठवतोय, मग आता मला खरंच भेटेल का? नाही सर, तसा काही डाऊट म्हणजे शंका तर असतेच प्रत्येक गोष्टीत, पण अशी गोष्ट होती की तुमचं बोलणं त्याच्यानंतर सर्व गोष्टी आपला एक असते ना की एक विश्वास येऊन जातो बोलण्यातून कोणाच्या तरी, आणि मग तुमच्यावर फेथ बसला एकदा, मग तुम्ही सांगितलं ते मग सर्वच एक गोष्ट चालत गेली पुढं. आणि एक असते ना की लोकांची अशी काय म्हणतात ती लोकांची क्वालिटी बोलण्यातून आणि त्यांच्या राहण्यातून दिसते, तशी गोष्ट झाली समजा ती, की ते गोष्ट पण समजून जाते की कोण आपले पैसे पळून घेत जातील किंवा डुबवतील, ह्या गोष्टी लोकांच्या पाहूनच समजतात किंवा बोलण्यातूनच समजतात. बरोबर आहे ना. आणि तशी गोष्ट आपल्या याच्यात आहेच नाही, इन्फोटेकमध्ये तशी कोणती गोष्ट आहेच नाही. जेवढे मी पैसे भरले मला त्याच्यापेक्षा जास्तच रिटर्न भेटलेलं आहे. नंतर भेटणार आहे तुला. आणि सध्याच्या स्टेटला सांगते की सध्यापर्यंतच माझे समजा असं आहे की पैसे वसूल आहे समजा, जेवढे मी भरले तेवढे. आता ज्या ऍडिशनल गोष्टी आहे त्या पुढे मग माझ्यासाठी बेनिफिट आहे सगळी इथून पुढे. राईट. आणि अजून तुला स्वतःचा पण कसा बिझनेस करायचा त्यावर पण गायडन्स भेटेल. ठीक आहे. 100%. आणि दुसरी गोष्ट असं आहे की आतापर्यंत तू क्लासेस पण जॉईन केले, जर तुला कमिटमेंट दिली होती की बाबा तुला हे भेटणार शिकायला, त्या गोष्टी तुला आता भेटतात ना सगळ्या? हो सर, सर्व गोष्टी भेटलेल्या. ज्या ज्या कमिटमेंट होत्या त्या सर्व पूर्ण झाल्या, की ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व भेटल्या. काय म्हणता येईल की ज्या ज्या तुम्ही पहिले बोलले होते मला कॉलवर, त्या सर्व गोष्टी मला इथं आजपर्यंत भेटलेल्या आहे. आणि सर्व काय म्हणलं सर, तुला असं जाणवतंय का 2 महिन्यामध्ये अरे माझ्यामध्ये खरंच बदल झालाय? खूप जास्त प्रमाणात सर, हो खूपच जास्त प्रमाणात. जो कॉन्फिडन्स भीती होती ती पूर्ण चालली गेली मनातली. कॉन्फिडन्स खूप अलग लेवलचा आला माझ्या त्या 2 महिन्यात. आणि मी सगळ्यात मस्त फायदा झाला मला की जे तुम्ही असाइनमेंट देतात त्याचा, की जे प्रॅक्टिकल असाइनमेंट असतात प्रॅक्टिकल ओरिएंटेड, त्या असाइनमेंटमुळे जास्त लेवलचे कन्सेप्ट क्लिअर झाले माझे. की सर्व असाइनमेंट केल्या, त्याच्यानंतर लेक्चर अटेंड केले, त्यानंतर लगेच असाइनमेंट, त्या स्ट्रक्चरमुळे माझे जास्त फायदा झाला. की जसं की आता समजा मी एक लेक्चर केलं, काही दिवसात ते विसरून जातो काही दिवसांनी त्या गोष्टी, पण त्या असाइनमेंटमुळे असं होतं की त्या गोष्टी मी कधी विसरत नाही. तुमचा जो असाइनमेंटचा स्ट्रक्चर आहे किंवा त्या असाइनमेंट तुम्ही एकामागून एक प्रत्येक सेशननुसार किंवा प्रत्येक लेक्चरनुसार देतात, त्यामुळे जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला तो एक नेक्स्ट लेवल बिल्ड झालेला आहे. की समजा आता फेसबुक ऍडचे मी असाइनमेंट, फेसबुक ऍडचे लेक्चर झालं, असाइनमेंट केल्या, तर फेसबुक ऍड मध्ये एक कॉन्फिडन्स तेव्हापासूनच बनणं सुरू झाला की आपल्याला येते, जमते. मी नेक्स्ट काहीतरी 7-8 दिवसात मी एकाला टीच केलं फेसबुक ऍड कसं असते. मी स्वतः त्या लेवलपर्यंत म्हणजे या क्लासेस मधून शिकलो. की जर का समजा 10 दिवसात फेसबुक झालं असेल तर मी 12व्या दिवशी दुसऱ्याला शिकवायच्या याचं होतं, लेवलचं होतं. असं सेम मी वेबसाईट डिझायनिंग मध्ये पण झालं माझं, की आता मी वेबसाईट डिझाईन झालं, मी एक दुसऱ्याला सांगितलं की वेबसाईट असं असं बनते, असं अशा गोष्टी तुम्ही त्यात करा. ते कॉन्फिडन्स लेवल पण बिल्ड होत गेलं ना हळूहळू कॉन्फिडन्स लेवल चांगला बिल्ड होत गेला. सगळ्यात महत्वाचं कसं राईट ट्रॅक पाहिजे, कारण शिकवणारे जर चांगले शिकण्यासाठी मजा येते. तेच सर, आयुष्यात गुरु चांगला भेटला पाहिजे. गुरु चांगला असला तरच आयुष्यात काहीतरी होते, नाही तर मग क्वालिटी असूनही काही फायदा होत नाही तुमच्या. ही गोष्ट तर खूप महत्वाची आहे सर. कारण की कसं असतं की ऑफलाईन क्लासेस आहेत, भरपूर लोकांचं असं असतं की सर ऑफलाईन क्लासेस मध्ये सर समजतो, ऑनलाईन मध्ये समजत नाही. तुला काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये? नाही सर, तसा तर डाऊट माझ्याबद्दल पर्सनली काही नाही, कारण की आजकाल असं आहे की जसं जसं जग पुढे चाललं आपल्याला त्या गोष्टी शिफ्ट करणंच आहे.
ऑनलाईन आजकाल असं की इथून पुढे काही वर्षांनी ऑनलाईनच हे सर्व गोष्टी कंपल्सरी होऊन जाणार, की आता ऑनलाईन कोणतीच गोष्ट अशी राहिली नाही की आजकाल जी ऑनलाईन नाहीये. त्यामुळे ऑनलाईन क्लासेसला तर पर्याय नाही. आणि जर का तुम्हाला तुमच्या गावात घरी बसून त्या क्वालिटीचं एज्युकेशन भेटत आहे तर मग काही प्रॉब्लेमही नाही करायला. बरोबर आहे ना. पण बऱ्याच लोकांचं असतं ना की बाबा ऑनलाईन मध्ये सर समजणार नाही आणि ऑफलाईन मध्ये सर फीज कमी आहे आणि सर तुमचं फीज जास्त आहे, असं भरपूर लोकांचे डाऊट असतात ना की सर फीज जास्त आहे. त्या सर्व गोष्टी सर शिकवणाऱ्यावर पण डिपेंड असतात ना. समजा मी पण पहिले ऑनलाईन क्लासेस केलेले आहे पहिले खूप काही, पण त्याच्यात माझ्या मनात ती कन्सेप्ट होती की मला पण तिथं काही गोष्टी समजल्या नाही सुरुवातीला. ती आता डिपेंड आहे शिकवण्यावरच, की जर का तुम्ही क्वालिटीच्या माणसाकडे शिकत आहे तर मग तुम्हाला आउटपुटही चांगला भेटेल असं. बरोबर. त्यामुळे इन्फोटेक बद्दल तर तसा काही विषय नाहीये, की इन्फोटेक बद्दल तर समजा काय म्हणता येईल की तिथं क्वालिटीचे दोघं पण तुम्ही जे एज्युकेटर आहे किंवा श्यामवानी मॅम झाल्या असतील किंवा तस्नीम मॅम आहे, त्यांच्यात पण तेवढं त्यांचं असं आहे की ते छोट्या गोष्टी एक्सप्लेन करतात तुम्हाला, की तुमचा किती पण मोठा डाऊट असो की छोटा डाऊट असो. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं आपण एक फॅमिली तयार करतोय. आम्हाला स्टुडंट तयारच करायचं नाही, आम्हाला एक फॅमिली तयार करायची ज्याच्यामध्ये एकत्र मिळून सगळे मोठे होईल. येस सर, येस सर. आणि तेच रिलेशन आपल्याला ठेवायचं. भरोसा होता ना सर, की जेव्हा पहिल्यांदा बोललो होतो तुमच्याशी, तो भरोसा तिथून तयार झाला तुमच्याशी बोलण्यापासून. सगळ्यात महत्वाचं तेच असतं, कारण की आपल्याला जाणवतं ना की अरे खरंच मला ते देतील का, रिटर्न देतील का. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण पैसे कमवतो शेवटी ते कष्टाचे, कारण कोणी आणून दिलेलं नाही ते. आपण जे पैसे घालवतो ते योग्य ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे. हो सर, ते तर आहे सर. कारण की जर का आपण पैसे देते आपल्याला रिटर्न भेटत असेल तर मग ते वर्थ पण आहे ना त्या पैशासाठी, की जेवढे भरले त्याच्या जर का तुम्हाला रिटर्न भेटत असेल. आणि माझ्यासाठी तर ते मी जेवढे भरले त्याच्यापेक्षा मला मोर इनफ भेटलेलं इथं, की ते 20 म्हणजे माझ्या फीजची जी व्हॅल्यू होती त्याच्यापेक्षा मला जास्त मध्ये भेटेल रिटर्न अमाऊंट. 100%. तू असं लोकांना हे करशील का, रिकमेंड करशील का? रिकमेंड मीच करीन की तुम्ही जॉईन करा. जर का तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करायचे असेल किंवा मार्केटिंगच्या फील्डमध्ये यायचं असेल, डिजिटल मार्केटिंगच्या कोणत्या पण फील्डमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की क्लासेस करा किंवा सरशी कनेक्ट करा. सर तुम्हाला चांगलं गायडन्स देतील स्वप्नील सर आणि राजकुमार सर. चालेल. थँक्यू रुद्रेश. राजकुमार सर फॉर युअर टाइम अँड येस बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू. बाय बाय. ओके बाय रुद्रेश. चल बाय बाय. बाय.